वारे महाराष्ट्राचं सरकार, महाराष्ट्राची बिकाऊ मीडिया आणि महाराष्ट्राचं पोलीस डिपार्टमेंट ज्याने खऱ्या अर्थाने देशद्रोह केला, ज्याने भारताच्या संविधानाची विटंबना केली, त्या वेल एज्युकेटेड परिवारातील नालायकाला, 25 एकराच्या मालकाला तुम्ही माथे फिरू म्हणता आणि त्याच संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या आमच्या युवकांना देशद्रोहापेक्षाही बत्तर वागणूक देता। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील, संपूर्ण भारतातील सर्व पक्षीय नेते मुंग गिळून बसले, ते निषेध सुद्धा व्यक्त करायला तयार नाही आणि दुसरीकडे परभणी पोलीसने कॉम्बिंग ऑपरेशन राबवून आमच्या युवकांना, आमच्या स्त्रियांना त्रास देणं चालू केलंय। हे सर्व लवकरात लवकर थांबलं पाहिजे, अन्यथा याचे दुष्परिणाम महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटला भोगावे लागेल, एवढं लक्षात असू द्या। विटंबना करणारा कुठला माथे फिरू नये आणि हे संपूर्ण प्रकरण पूर्णपणे प्लॅन आहे, म्हणून याच्या मागे कुठला मास्टर माइंड आहे हे पोलिसांनी पहिल्यांदा शोधलं पाहिजे, ती आपली शक्ती खर्ची घातली पाहिजे। आणि माझ्या सर्व समाज बांधवांनो, आपण कायदे पंडिताची लेकरं आहोत, आपल्या संघर्षाचे आता तरी थोडे मार्ग बदलविले पाहिजे। कायदा व सुव्यवस्था हाती घेता कामा नये, कारण या लोकांना सुद्धा हेच हवं आहे की आपण कायदा व सुव्यवस्था मोडली पाहिजे आणि यांनी आपल्यावर कारवाई केली पाहिजे, आपल्या युवकांना खोट्या केसेसमध्ये फसविलं पाहिजे, आपल्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार घडून आणला पाहिजे। जोपर्यंत या प्रकरणाचा मास्टर माइंड पुढे येत नाही, तोपर्यंत आपण आपला संघर्ष चालूच ठेवू, परंतु कायदेशीर पद्धतीने।